हे जंगल शांत दिसतं, पण इथे काही नियम हे जंगल ठरवतं, माणूस नाही. इथे काही लोक हरवले, काही परत आलेच नाहीत आणि काही परत आले पण बदलू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी आणि आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात प्रसिद्ध पण तितकंच गूढ असलेलं पेंच नॅशनल पार्क. हे जंगल फक्त वाघांसाठी प्रसिद्ध नाही, तर इथल्या घटना, निर्णय आणि न उलगडलेली सत्य ही आजही वनाधिकाऱ्यांना शांत करत नाहीत. पहिलं म्हणजे पेंच नॅशनल पार्कने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती पसरलेलं आहे. हे जंगल रुडियार्ड किपलिंग यांच्या द जंगल बुकची प्रेरणा आहे. क्षेत्रफळ सुमारे 750 चौरस किलोमीटर, मुख्य नदी पेंच रिव्हर आणि रहिवासी वाघ, बिबटे, अस्वल, गवा आणि लांडगे. पण या जंगलामध्ये केवळ प्राणीच नाहीत, तर जंगलाची स्वतःची स्मृती आहे असं स्थानिक लोक म्हणतात. 1970 ते 2000 दरम्यान पेंच परिसरामध्ये अनेक आदिवासी, लाकूड तोड करणारे आणि शिकारी हे अचानक गायब झाल्याची नोंद आहे. महत्त्वाचं म्हणजे काहींचे कपडे सापडले, काहींच्या हत्येची खून नाही, तर कोणताही प्राणी हल्ल्याचा पुरावा सुद्धा नाही. फॉरेस्ट रेकॉर्डमध्ये एक ओळ आहे की कॉज ऑफ डिसअपिअरन्स अननोन. आजही 6 केसेस या अनरिझॉल्व्ड आहेत. पेंचमध्ये काम करणाऱ्या जुन्या फॉरेस्ट गार्डचं एक म्हणणे आहे की हे जंगल सहन करतं पण विसरत नाही. ज्या लोकांनी अवैध शिकार केली, झाडांची कत्तल केली, पवित्र आदिवासीच्या जागा बिघडवल्या, ते काही महिन्यातच आजारी पडले, मानसिक अस्थिर झाले किंवा जंगल सोडून गेले. हा योगायोग होता का की जंगलाचा नैसर्गिक तोल बिघडण्याची प्रक्रिया? पेंचमध्ये काही भाग असे आहेत जिथे पक्षी आवाजच करत नाहीत, कीटक नाहीत, वारा असूनही पानं हलत नाही. फॉरेस्ट सर्वेमध्ये या भागांना सायलेंट नॅचरल पॉकेट्स असं म्हटलं जातं. वैज्ञानिक म्हणतात की मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएशन हे असू शकतं, ग्राउंड व्हायब्रेशन पॅटर्न हा वेगळा असू शकतो. पण आदिवासी म्हणतात की इथे जंगल हे विचार करत असतं. गोंड आणि बैगा आदिवासी पेंचला आई म्हणतात. त्यांच्या कथांनुसार जंगल रागवल्यावरती वाट चुकते, वेळ वेगळी भेटते आणि माणूस तासभर चालतो पण जागा बदलत नाही. एक जुनी म्हण आहे की पेंचमध्ये मार्ग नसतात, परवानगी असते. आधुनिक अभ्यासानुसार डेन्स कॅन्पोमुळे डायरेक्शन सेन्स हा बिघडतो, तर लो फ्रिक्वेन्सी साऊंडमुळे भीती आणि कन्फ्युजन वाढतो. म्हणजे जंगलात हरवणं हे सुपरनॅचरल नसून मानवी मर्यादा उघड करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पेंच जंगल ही भुताटकी नाही, ते राक्षसी नाही, ते फक्त निसर्ग आहे आणि निसर्ग हे माणसापेक्षा जुनं, शहाणं आणि कठोर आहे. आज जंगलाचे मालक नाही पण आपण पाहुणे आहोत. तुम्हाला काय वाटतं, पेंच जंगल निर्णय घेतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.